अरे तुझ्या पप्पांना शेंगदाणे खायचे होते, हा. मग तो शेंगदाण्याचा डब्बा ओपन करावा ना, हा. त्यांनी दुसरा डब्बा ओपन केला. मग दुसरा डब्बा ओपन केला तर मग काय प्रॉब्लेम आहे? अरे त्याच्यामध्ये माझे पैसे होते ना लपवलेले, ते दिसून गेले त्यांना. मग आज तुला मी बोललो म्हटलं काही पैसे आहेत का घराने, तू म्हणे माझ्याकडे 1 रुपया नाही म्हणे. माझ्या डब्यामध्ये पैसे मग आता आहे. मला काय माहिती, तुम्ही मला मागच्या वेळेस 1000 रुपये टाकून गेले साडी घेण्यासाठी, तुम्ही फक्त 500ची साडी आणली आणि 500 रुपये शिल्लक केले. तुम्हाला आनंद वाटायला पाहिजे. मी कुठे माझ्या स्वतःवर म्हणजे मी खर्च करते. देऊन टाकेल ते पैसे मी. हाच तर प्रॉब्लेम आहे, देत नाही ना तुम्ही. गोड बोलून तर घेऊन घेतात, पण परत करताना नाके नऊ येतो तुमचं. आतापर्यंतचे किती पैसे घेतले तुम्ही, परत 1 रुपया परत काऊ पैसे. हा देतो ना, पुढच्या महिन्यात देतो ना, असं करत करत पूर्ण आयुष्य निघून गेले, पण अजून 1 रुपया परत. आतापर्यंत तुम्हाला मी लाखो रुपये दिले असतील. जर कधी मी ते पैसे जमा करून जर कधी मी सोनं बिनं घेतलं असतं ना, तर आतापर्यंत किती पैसे माझ्याकडे राहिले असते. अगं जरी घेतलं बी असेल मी तर आपल्या संसारासाठीच खर्च करतो ना. मी का माझ्या हाऊस म्हणून खर्च करतोय. मग मी काय माझ्यासाठी खर्च करते का? मी पण आडे अडचणीसाठीच जमा करते ना. ह्या डब्यात जर तुझे पैसे आहेत मग याचा अर्थ अजून दुसऱ्या पैसे आहेत माझ्याकडे पैसे 5000 रुपये. म्हणजे 5000 वरती 1 रुपया नाही तुझ्याकडे आता. 1 रुपया सुद्धा नाही, खडकू सुद्धा नाही माझ्याकडे आता. हे शेवटचे 5000 रुपये आहेत. थांब 1 मिनिट. अरे बापरे. असेच वेगवेगळे डब्यामध्ये ठेवावे लागतात. अरे साखरचा डबा कुठे गेला तुझ्या पप्पा मम्मी? साखरचा डब्बा का इथं असतो बघा, साखरचा डब्बा. हाय हा हा. आ? आणि म्हणूनच मी तुम्हाला आहे ना किचन मध्ये येऊ देत नाही. मला जर कधी किती जरी पायांचा त्रास झाला ना, मी स्वतः डब्बा उतरते पण तुम्हाला सांगत नाही. नाही, पण मला काय म्हणायचं, जर मी मागितले त्या टायमाला जर तू पैसे देऊन दिले तर ते उघड झालं नसतं ना. हा, तुम्ही मागायचं काय, तुम्ही मागतच राहतात पैसे. हे याचा अर्थ आता मला तुझ्याकडे पैसे मागायची गरज नाही. डब्बे शोधायचे. मी पण माझं लॉकर चेंज करून टाकेल. डब्बे चेंज करशील का? मला तरी सांग मग कुठे ठेवतो तर. तुला तर बिलकुल सांगणार नाही. बरं ठीक आहे, आता मी तुम्हाला देते 5000. तुम्ही कधी रिटर्न करणार मला? देईल ना, पैसे तर येऊ दे आता तुला देतो. ते शाळेत बिळेत शिकले होते तुम्ही, दहीगावचे लोक. हाय हा. अगं ते लोक टॅलेंट आहे, तुला काय माहिती आहे?